सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्याशी संवाद साधतात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे. बघूयात. वाटतंय मला का भीती वाटते नाही असं हे सर्व राजकारणात येत आहे म्हणून. हा राजकारणात त्यांनी राजकारणात पडायला नको होतं असं मला वाटत होतं की त्यांनी कुठंतरी चांगलं शिक्षण घेऊन MPSC UPSC होऊन एखादा चांगला ऑफिसर व्हायचं होतं अशी माझी इच्छा होती शेवट. तुमच्या चेहऱ्यावर पण आता सध्या भीती वाटते. नाही तो राजकारण हा आमचा पिंडच नव्हता. हा मी माझ्या एवढा 35 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये राजकारणी लोक खूप त्यांनी माझा समजा खूप जवळ आले पण मी त्यांच्यामध्ये कधी मिक्स नाही झालो. सध्या अभिजित कुठे आहेत? सध्या शिकागोला आहेत. काय म्हणजे कशा निमित्त गेलेला आहे तिथे? काय करतोय सध्या तो? तो बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये MS करायला गेलेला आता 2023ला. हां तर त्याचं MS मला वाटतं 2-1 महिने झाले कंप्लीट होऊन त्याचं MS. हां शिक्षण आणि उद्योग व्यवसाय असं काही नाही ते पब्लिक रिलेशन अँड मास कम्युनिकेशन असं काहीतरी कोर्स होता तो मास्टर ऑफ सायन्समध्ये अमेरिकेमध्ये होते तर तो कंप्लीट करायसाठी गेला होता तो. तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे असं माहिती आहे? हो एकुलता एकच आहे. लहानपणीपासून असंच होता की कसा काय स्वभाव कसा होता? तर तो स्वभाव असा तो उघडपणे त्याच्या मनातलं काही सांगत नव्हता कधीच कोणाला. तो बाहेरच्या गोष्टी घरी कधल्या सांगायच्या नाही, घराच्या बाहेर नाही, किंवा त्याच्या मनात काय चाललंय ते पण सांगायचं नाही. मग एकटाच राहायचं? हो एकटाच एकलकोंडा असल्यासारखा त्याचा ते अभ्यास आणि तो एवढंच होतं त्याचं. म्हणजे बाकी कुठल्या शेती वगैरे या विषयांमध्ये त्याला रस होता की कसं आहे का फक्त पॉलिटिक्स? नाही पॉलिटिक्स तर नंतर लागलं त्याला. थोडे शेताचे ते गुरे ढोरे त्याला आवडायचे. गावाकडे गेल्याच्या नंतर तो गुरामागेच फिरायचा तो. अशी देखील एक माहिती आहे सामान्य माणसाबद्दल खूपच त्याच्या मनामध्ये आदर होता, समस्याबाबत चिंतित असायचा. ते आदर होता. याच्या एक सांगून विसरून गेलो मी. करोनाच्या काळामध्ये जेव्हा लोक चालले होते अन्न वगैरे खायला नव्हतं तर माझी ड्युटी तेव्हा मी MIDC मध्ये जॉईनच होतो. माझी ड्युटी करोनाच्या याच्यावरच होती पण ते काही भेटणार नाही म्हणून आम्ही एक राशन भरून ठेवलेलं होतं घरी. तर त्याने ते आदिवासी लोकांना पूर्ण घरातलं राशन वाटून दिलं होतं. सर्व वाटून टाकलं होतं राशन. तुम्हाला न विचारता? म्हणजे आम्हाला माहीत नाही, माझ्या मिसेसला माहीत नाही, काहीच नाही. त्यांनी सर्व गरीब लोकांना ते राशन वाटून टाकलेलं होतं. लोकांच्या समस्याबाबत तो खूपच आग्रही असायचा असं. हो लोकांच्या त्याला एक तर लोकांनी सरकारी माणसाने समजा एखादं जर काम बरोबर नाही केलं की त्याला राग खूप याचा वेळेवर नाही केलं की सामान्य लोकांविषयी त्याच्या मनामध्ये खूप हे होतं म्हणजे तळमळ असायची त्याला लोकांचे कामं करण्यासाठी. दुसरं असं आहे की राजकारणात आता तो गेला तर तुम्हाला आवडेल का? नाही राजकारणामध्ये मला तर आवडणार नाही तो राजकारणामध्ये गेलेला. पण आता तो एकटा नाही राहिलेला. आता त्याला सपोर्टर भरपूर झालेत. मगाशी तुम्ही बोलताना असं म्हटले की इंडियामध्ये येताना त्यांना एअरपोर्टवरून उचललं जाईल वगैरे. काय नेमकं काय म्हणायचं? नाही ते त्याचंच रीलवर आहे ते इंस्टाग्रामवर. काय होतं ते असं चालू होतं की एक जण त्याची मुलाखत घेत होता की म्हणे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बा तुम्ही इंडियामध्ये परत येणार का, तुमची इच्छा काय? तर त्याने सांगितलं यावं तर लागेलच म्हणे पण इंडियामध्ये आल्याच्या नंतर मला विमानतळावरून उचलतील हे असं मला वाटतंय म्हणे आता. तो पॉलिटिक्समध्ये जाण्यासंदर्भात काही तुमच्याशी चर्चा केली किंवा त्याची इच्छा असायची का? काय म्हणजे नाही त्यांनी कधीच माझ्याशी पॉलिटिक्स विषयी पक्षामध्ये जाण्याविषयी किंवा एखादा पक्ष स्थापन करण्याविषयी किंवा कुठल्याच विषयी माझ्याशी कधीच चर्चा केलेली नाही त्यांनी. यापूर्वी आप या पक्षाशी निगडीत होता ते? हो त्या पक्षाचं काम करायचा तो. काय म्हणून? तो तिथे त्यांचा सल्लागार टाईप एक इलेक्ट्रॉनिक मीडिया हँडलर या टाईपचं काम करायचा. म्हणजे पेड वर्कर म्हणून? हा पेड वर्कर मध्ये होता. पेड वर्कर म्हणून होता. आता एवढी 1,60,00,000 लोक त्याच्या फॉलोअर्स म्हणजे त्याच्या इनडायरेक्टली पाठीमागे म्हणलं तर वावगं ठरणार नाही एवढी लोक आहेत. आता जर या परिस्थितीत त्यांनी पक्ष उघडला तर मग असं ते मी त्याच्याविषयी मी काय सांगतो. मी काही आता त्याला मी थांबवू शकत नाही आणि तो माझा ऐकणार नाही. मी जरी म्हणलो त्याला तरी आता तो माझा नाही ऐकणार. तो घरात म्हणजे एवढं सर्व देशभरात वातावरण पेटलेलं आहे सोशल मीडियावरती. घरात त्यांची आई असतील, तुम्ही असतील, तुम्ही तर स्पष्टच सांगितलं भीती वाटते. घरात आईला पण तुमच्या मिसेस त्यांचं काय म्हणणं आहे? अरे मिसेसला तेवढं काय नाही म्हणजे मिसेसला त्याच्या तेवढी भीती किती काय वाटत नाही. ते म्हणते तो खूप चांगलं करायला असं म्हणते ते.
तुमची दुसरी मुलगी पण ते अमेरिकेतच आहे असं अशी माहिती आहे. नेमकं दोन्ही भाऊ बहीण राहतात की कसं? हो, ते सध्या एकत्रच राहतात ते. हां, त्याचं ते हे MS कंप्लीट झालं आहे तिथलं 2 महिन्यापूर्वी. तेव्हापासून मी त्याला इकडे बोलवलं होतं, तर तो म्हणे मी जॉब पाहतो. त्याच्यामुळे तो तिथं बहिणीसोबतच राहत होता. आता हे 2-3 दिवस झाले मागचे, त्या 2-3 दिवसामध्ये हे सर्व काही चालू आहे सोशल मीडियावरती. तर या 2-3 दिवसामध्ये तुमचं काही बोलणं झालंय का अभिजितशी? नाही, अभिजितशी नाही झालं, मुलीशी बोललो मी. काय म्हटले मुलगी? मुलगी म्हणे त्याचं तो खूप काम करतोय म्हणे, त्याला खूप लोक त्याच्या मुलाखती वगैरे घेत आहेत म्हणे, तर तो काय तुम्हाला आता 2-3 दिवस बोलू शकणार नाही म्हणे. तुम्ही त्यालाच बोलायचा असं जास्त आग्रह धरू नका. अच्छा, म्हणजे आईला काही कॉल वगैरे केला त्यांनी? आईला तो असं तिचा फोन घेतो आणि ताबडतोब मी तुला नंतर फोन करतो असं ठेवून बंद करतो तो. 2 दिवसापासून तुम्हाला फोन, चिंता वाटते फोन घेत नाही म्हणून? हा ना, ते चिंता तर वाटणारच आहे ना, तो चिंता वाटते. एकीकडे आपण पाहतो की एकीकडे देशभरामध्ये प्रसिद्ध झालेला अभिजित, मात्र दुसऱ्या बाजूला आई वडील चिंतेत आहे. राजकारणात जाणार असल्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यावरून त्यांना एक भीती देखील वाटत आहे की मुलगा जर एकुलता एक मुलगा आहे, जर राजकारणात गेला तर काही करता काही झालं का, ही भीती देखील आईबापांच्या मनामध्ये सध्या घर करून आलेली आहे. मात्र आता अभिजित पुढचा निर्णय काय घेतो हे येणारा काळच दाखवेल. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.